स्पीकर सर, उत्तर टेबलार दवरल्या प्रमाण. स्पीकर सर, डेटा जो म्हजे कडेन दिला रिगार्डिंग ग्रांट इन एड स्कूल्स, तांचे भुरगे कितले आसा स्कुलांक, स्ट्रेंथ कितली स्टुडंटाची, त्याच बरोबर तांकां शिकोवपाक टिचराची स्ट्रेंथ कितें आनी स्कूल मॅनेज करपाक नॉन टिचींग स्टाफाची स्ट्रेंथ कितें. अध्यक्ष महोदय, हो जो डेटा जेन्ना हांवें एनालायज केलो तेन्ना म्हाका थोड्यो डिस्क्रिपन्सी नजरेक आयल्यो. थोड्यो हांव माननीय मंत्र्याच्या नजरेक हाडटा. एक प्रायमरी स्कुलाचे जर घेतले जाल्यार एका स्कुलांक 2 टिचरीक 373 भुरगे आसात. तशेंच हांव जर पळोवपाक गेलो जाल्यार आनी एका स्कुलांक ग्रांट इन एड स्कूल बिचोलेचें तें 19 भुरग्यांक लागून 60 टिचरी आसा. सेकंडरीकी तशीच हे आसा, 18 टिचरी 101 स्कुलांक, म्हणजे 6 भुरग्यांक 1 टिचर, जाल्यार चडांत चड 56 भुरग्यांक 1 टिचर दुसऱ्या स्कुलांक. हायर सेकंडरी तशेंच आसा. नॉन टिचींग स्टाफूय जर पळयत जाल्यार एका स्कुलांक प्रायमरी 373 भुरग्यां फाटल्यान एकूय नॉन टिचींग स्टाफ ना. त्याच जाग्यार 25 भुरग्यां फाटल्यान एक नॉन टिचींग स्टाफूय आसा दुसऱ्या स्कुलांक. अशे खुबशे डिस्क्रिपन्सीज आसा स्पीकर सर. सो म्हाका एक माननीय मुख्यमंत्र्या कडल्यान हाजें एक एक्सप्लेनेशन जाय आशिल्लें. स्पीकर सर, माननीय सदस्यान ज्यो काही केसीस सांगल्यो त्या स्कुलांची नांवां सांगल्यार म्हाका दिसता हांव क्लॅरिफिकेशन दिवंक शकतलो. प्रायमरीत ताणें म्हटलें सिरियल नंबर 100 अवर लेडी ऑफ मेर्सीज प्रायमरी स्कूल, हांगा नॉन टिचींग स्टाफूच ना, 373 भुरगे आसा. त्याच स्कुलांक 2 टिचरी आसात 373 भुरग्यांक. मिसमॅच आसा खूब. तेजे सिरियल नंबर 74 प्रायमरी. एक मिनिट आसता तें ताणें काडली ही गजाल खरी आसा, म्हणजे इट कॅनॉट बी टायपिंग मिस्टेक, खरेंच आसतलें तें. पूण तांच्या कडल्यान प्रपोजल गेल्लो नासतलो किंवा गेल्लो आसतलो. इट इज पेंडींग वीथ डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन. आनी जेन्ना एखादें कमी भुरगें आसलेल्यांक जर स्टाफ दिसता आसत जाल्यार इट इज द अदर वे. म्हणजे पोरू तो एलिजिबल आसलो किंवा पयल्या वर्स एलिजिबल आसलो, पोवनू तांची संख्या देंवल्या, किंवा पोरू पयल्या वर्स एलिजिबल नासतना सुद्दां कदाचित ताका रिलॅक्सेशन दिवन तेणें क्लासीस चलयले आसतल्यो, ताका कदाचित कंडिशनल ताका परमिशन दिल्लें आसतलें कंटिन्यू द टीचर, आनी फुडल्या वर्सा तूं स्ट्रेंथ दाखय, आनी तातूंतसून तो उरलेलो आसूं शकता. पूण विद्यार्थ्यांची संख्या आसतना टिचर्स ना हें जावं शकना. ताणें मागलेलो आसात जाल्यार परस्यू करचें, पूण तांकां निश्चित मेळटलें. म्हाका आत्तां एक म्हायती मेळ्ळी त्या प्रमाणे अवर लेडी ऑफ मेर्सीज इज अ डायसेसन सोसायटी ऑफ एड्युकेशन. इट इज रन बाय डायसेसन सोसायटी आनी दे हॅव नॉट रिक्रुटेड म्हटलां ताणें. They have not recruited. NOC is given. NOC is already given. NOC दिल्यानंतर they have to advertise the post, do the interview formalities आणि recruit the staff. अध्यक्ष महोदय, अशी एक 10-12 स्कुलां आसा ज्या जाग्यार 3 भुरगे पर टिचर, नाजाल्यार एक मेट द मोस्ट 10 भुरगे पर टिचर आसा. तशीच 10 स्कुलां 60 भुरगे 70 भुरगे अशीय आसा. सो एक जनरल एक सरकारान एक पॉलिसी डिसिजन घेवचें की एक रेशो ठरोवन अमक्या भुरग्यांक अमके टीचर और अमक्या भुरग्यांक अमके नॉन टिचींग स्टाफ अशें जायत जाल्यार मातशें बरें जाता. स्पीकर सर, असो रेशो आसाच, पूण जाता कशें एखाद्या स्कुलांत संख्या कमी जाली आनी त्या रेशो प्रमाणे जर ते टीचर सरप्लस ठरयले जाल्यार PTA येता निवेदनाक. त्यामुळे एखादे दुसरे वर्स हे तांकां रिलॅक्सेशन दिवचें पडटा, नाजाल्यार ते बेजार जातात. मागीर तांकां 1 वर्स रिलॅक्सेशन दिलें आनी तांकां म्हणप की फुडल्या वर्सा स्ट्रेंथ जातली अशी पळय, ती समजा जाली ना आनी 1 वर्स दिवन, आनी मागीर जर 1-2 वर्सां जाली ना जाल्यार मागीर टीचर हो दुसरे कडेन व्हरप हें स्वाभावीक आसा. Michael Lobo. Speaker sir,
बाब कुलेकारान जे आयज प्रश्न हाडला हो व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहा. स्पीकर सर, ग्रांट इन एड स्कूल्स जी आयज गोंयान आसा ती अराउंड 70% ऑफ दीस ग्रांट इन एड स्कूल्स आर ऑफ डायसिजन सोसायटी. आणि जे मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन्स ऑफ दीस ग्रांट इन एड स्कूल जे आहा जे आदीसून आसले आणि ह्या सरकारान तेचेर एक कॅबिनेट डिसिजन घेतलेले. स्पीकर सर, कॅबिनेट डिसिजन जे घेतला तेचेर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहा ते इंग्लिशीन म्हणून सांगला आणि कोंकणी एंड मराठी इज अ कंपल्सरी सब्जेक्ट फ्रॉम 1st till 10th. म्हाका ऑनरेबल चीफ मिनिस्टराक विचारूंक जाय की हे 1st to 10th compulsory subject, either one, Konkani and Marathi, are followed in all these schools, grant in aid schools, or no? And there was a decision taken at the cabinet जे finally bill म्हणून या assembly येयले आणि त्या बिलान certain discrepancies आसली आणि ते बिल फायनली सिलेक्ट कमिटीचेर दिले. ते सिलेक्ट कमिटी 3 टायम्स ते बसले. ते आयज बसून फायनल जावन हे असेंब्लीन येवंक ना. हे म्हाका मुख्यमंत्रीक विचारपाक जाय की बाबा हे बिल केन्ना हे असेंब्लीन येतले. सिलेक्ट कमिटी हेचे बसाबस करून केन्ना आमच्या गव्हर्मेंटाक हे बिल फायनली दितले रेडी करून. म्हणजे जे हे आहा पळय ते डिस्क्रिपन्सीज आहा पळय ते. स्पीकर सर, हो प्रश्न असा हो विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथा संदर्भात असा. स्टुडंट स्ट्रेंथ इन ग्रँटेड एड स्कूल्स असो प्रश्न असा तो. मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हेचेर आहा. In C, there is a caution. Medium of instruction of these grant in aid schools, institution wise. Of these grant in aid schools, institution wise. पहिले आता प्रश्न असा ताजेर उत्तर देऊन ये. तेचेरूच उलयला स्पीकर सर. स्ट्रेंथ जी असा विद्यार्थ्याची त्याच्या वरसून टिचरांची संख्या जावं शकता, ताच्या वयल्यान नॉन टिचिंगाची संख्या जावं शकता. पूण मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हो विशय येना हांगा अशें म्हाका दिसता. Medium of instructions of this grant in aid school at point C. सियाचेर आहा पळय ते. कितें Medium of instructions of this grant in aid schools, institution wise. हय ती माहिती दिल्या. Now, कितली whether all the schools are following as per the cabinet decision. स्पीकर सर, ताचो आग्रह आसा हांव उलोवंक. आज वेळूय आहा म्हाका दिसता. This is a very important प्रश्न subject घेवपाचे where आसात. entire Goa, the parents of all the students who are in all these schools want to know this. ताणें म्हटलां तें म्हाका दिसता. There is also a lot of misguiding going on. की हे ग्रांट इन एड जे गव्हर्नमेंटान दिला ते काडपाचें आहा म्हणून. तुमकां उत्तर त्या दिवनी खातीर आता. मुख्यमंत्रीन म्हाका दिसता हेचेर सांगपाची गरज आहा की हे ग्रांट इन एड जे हाजे फुडें सगळे स्कॉलांक ह्या दिता, स्पेशली विशयाचेर- मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन point of order. या विशयाचेर आनीकूय प्रश्न आसात म्हणून आत्ताच सगळे याच विशयार सोंपोवपाक जाय अशें म्हाका दिसना. स्पीकर सर, एक पॉइंट ऑफ ऑर्डर सियाचेर आहा आय वॉट हो पॉइंट ऑफ प्रश्न ऑर्डर म्हणून आमी विचारलेले आहा. ना म्हजो एक पॉइंट ऑफ ऑर्डर आहा. आमचो कलीग बाब मायकलान जी म्हायती मागल्या तातूंत तथ्य हें खरें, पण फक्त सरकारचें आयचें धोरण आहा तितलीच म्हायती ताणें मागची. बिकॉज दॅट बील हॅज ऑलरेडी बीन वीथ द सिलेक्ट कमिटी. सिलेक्ट कमिटी परत हें बील हांगा धाडना तो मेरेन मुख्यमंत्र्या कडल्यान ताजे कडच्यान कितें तरी भाश्य करून घेवप इज नॉट रायट अशें म्हाका दिसता. स्पीकर सर, coming हांवें further. इतलेंच मागलेलें की वेदर ऑल द स्कूल्स आर फॉलोईंग द मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एज पर द कॅबिनेट डिसिजन. म्हज्या अंदाजान स्पीकर सर, कॅबिनेट डिसिजना प्रमाणे आणि ताणें दिल्ल्या अंडरटेकिंगा प्रमाणे सगळीं स्कुलां त्या त्या भाशेन शिकयतात ही म्हजी माहिती. जर माननीय सभासदाक दिसता की कोण तरी दुसऱ्या भाशेन शिकयता जाल्यार ताणें लक्षांत हाडपाकूय हरकत ना. किंवा आनी खंयच्याय नागरिकाक, जबाबदार नागरिकाक जर असली गोश्ट लक्षांत आयली, शिक्षण खात्याच्या लक्षांत हाडून दिवपाक हरकत ना. एज रिगार्ड्स ताणें जो विशय दुसरो काडलो तो खरोच विशय हो सिलेक्ट कमिटी कडेन गेल्लो आसा, ताचेर भाश्य करप म्हाका रास्त दिसना. पूण एज ऑन द डे खंयच्याच स्कुलाक म्हणजे जेंकां ग्रँट दिल्ली, चालू केल्ली त्या सगळ्यांक ग्रँट मेळटा.
आणि साधारणपणे ह्या सरकारची भूमिका ही प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून जावचें हे साधारणपणे भूमिका आसा, जी जगन्मान्य भूमिका आसा. पूण इतलें आसून गोव्यात जी इंग्लीश शाळा आसल्यो प्राथमीक स्तराचेर आसल्यो तांकां ग्रँट दिली आनी त्यामुळे ती ग्रँट चालू उरतली. ताका जो भंय दिसता की ना आता हे बंद सर भय म्हाका दिसना. सगळे लोकां भंय कडेन दिसता हो अशें प्रश्न ताणें ऑल द पेरेंट्स ऑफ द स्टुडंट्स This is a general question of all the parents of the students. म्हजो पुरवणी प्रश्न तो विद्यार्थी पटसंख्येच्या बाबतीनूच आसा. सभापती महोदय, गेल्या कांय वर्सांनी अशें लक्षात आयलां की खाजगी शाळा ज्यो अनुदान प्राप्त आसात त्यांची विद्यार्थ्यांची पटसंख्या वाडटा, पण त्याच बरोबर ताज्या कुशीक आशिल्ल्यो ज्यो सरकारी शाळा आसात तांची देंवता. आपले विद्यार्थी वाडोवपा खातीर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स खूब कितें कितें क्लुप्त्यो लडयतात आनी सरकारी शाळांतले भुरगे व्हरतात. हातूंत एक मुख्य म्हणजे जे बालरथ खाजगी शाळांक दिल्ले आसात सरकारी शाळांक दिनासतना तांचो एक खूब मोठो वापर करून पयसुल्ल्या वाठारांतले सुद्धा भुरगे जे एक्चुअली थंयचे सरकारी शाळेंत वचपाचे आशिल्ले ते बालरथान काडून ह्यो प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आपल्या हातून हाडटात. हाजेर खंय तरी एक सरकारान नदर दवरची अशें म्हाका दिसता, नाल्यार खुबश्यो सरकारी शाळा ह्यो बंद पडटल्यो. हे मुख्य एक कारण जावन आसा. स्पीकर सर, अत्यंत महत्वाचो मुद्दो आमच्या माननीय सभासदांनी फुडें हाडला. प्राथमीक शाळा म्हणजे गोंय मुक्त जाल्यानंतर आमचे गोंयचे पहिले व्हिजनरी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी मागणी येता थंय शाळा दिली. तो गांव आसा का वाडो आसा हो सुद्धा पळोवंक ना. आणि ताची फळां आज 50-52 वर्सां नंतर आमी सगळी कडेन पळयतात. शिक्षणाचो प्रसार सगळ्याक जाला. पूण नंतरच्या काळात प्राथमीक शाळांकडे, खास करून सरकारी प्राथमीक शाळांकडे जे लक्ष दिवंक जाय असले, जी इम्प्रुवमेंट करूंक जाय असली ती जाली ना. बांदलेली 2 खोलयांची शाळा आसा ती दोनाचीच उरल्या, 3 खोलयांची आसा ती तशीच उरली. म्हाका दिसता त्या शाळांकडे सिरियसली पळोवप हे भारतीय जनता पक्षाचे पहिले फावटी सरकार जेन्ना आयले 2000 त्या वेळार सुरू जाले. त्या वेळच्यान त्या शाळांकडे दुरुस्ती करप, अपग्रेडेशन करप हे सुरू झाले. तेही गोष्ट एक 2-4 वर्सांनी सरकार गेल्यानंतर परत बंद पडली. परत फाटल्या 2.5-3 वर्सांपासून ह्यो नेटान सुरू आसात. हांव तुमकां सांगता की गेल्या ह्या फाटल्या 2.5 वर्षांत आमी साधारण 150 प्राथमीक शाळा अपग्रेड केल्यो. माननीय सभासदाच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर केल्ल्यो आसात. आता जालां अशें शाळा बरी दुरुस्त जाता, शाळेचेर लाखांनी खर्च केल्यात. आमी अंदू 60 कोटी अशा शाळांचेर खर्च केलो. पूण शाळा इम्प्रूव्ह जाल्या, बऱ्यो फॅसिलिटीज थंय निर्माण जाल्यात. भुरग्याची संख्या कमी आसा. ती भुरग्याची संख्या ओव्हरनायटूय वाडची ना. म्हाका दिसता ज्या शाळांक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून मेळ्ळा तिचल्ल्या शिक्षकांची, तिचल्ल्या पालकांची जबाबदारी अशी येता की सरकारान जर आमकां बरो इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला, फाटल्या 2 म्हयन्यांत हांवें अश्यो 2-3 शाळांची नवीन शाळांची उद्घाटनां केली. सुंदर बांदल्यात, अप्रतिम बांदल्यात. पूण थंय वर्सभर 2 वर्सां 3 वर्सां परत संख्या वाडची. हाच्या खातीर पालकांनी जर प्रयत्न केलो जाल्यार त्या शाळांची खऱ्या अर्थान उपयुक्तता जाली आणि त्याचा फायदा जातलो. हातून म्हाका मुळीच दुबाव दिसना. बट दीस कॅनॉट हॅपन ओव्हरनायट. पूण हे जावपा खातीर बाकीच्यो शाळा इम्प्रूव्ह करपाचें सरकारचें धोरण आसा.